भंडारा जिले में आधी रात को भारी बारिश हुई है। बारिश के कारण किसानों का धान भीग गया है और किसान मेटाकुटी आ गए हैं। प्रदेश में इस समय बेमौसम बारिश जारी है। 8 दिनों में 2 बार बारिश होने से किसानों को काफ़ी नुकसान हुआ है। भंडारा जिला धान उत्पादक जिले के रूप में जाना जाता है। अभी धान की कटाई और मड़ाई चल रही है। 5 दिन पहले बारिश हुई थी, इसमें किसानों द्वारा काटा गया धान खेत में भीग गया। किसानों ने इस धान को सूखने के लिए खेत में रखा था। वहीं रात में फिर से तेज बारिश के कारण किसानों के खेतों के पास की घास उखड़ गई है। पहले से ही किसान कर्ज बाजार के कारण बड़ी कठिनाई से फसल की खेती कर रहे थे, लेकिन आसमानी संकट के कारण किसान एक बार फिर संकट में हैं। किसान खेती से अच्छे उत्पाद की उम्मीद कर रहे थे, लेकिन इस बेमौसम बारिश ने सब कुछ छीन लिया है। किसानों की धान की खेती आंखों के सामने बर्बाद हो गई। किसानों के पशुओं के लिए चारे की समस्या भी उत्पन्न हो गई है। गेल्या 8 दिवसापासून दोनदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या बांधावर धान कापणी केल्याने धानाचे कडपे हे पाण्यामध्ये सापडले आहेत आणि त्या कडप्यामध्ये पाणी गेल्याने धान पूर्ण त्यांच्या नाश झाली आहे आणि नाश झाल्यामुळे ते आपण वापरसुद्धा त्या धानाचा करू शकत नाही आणि त्यांचा जो चारा आहे जनावरांचा ते पण आपण वापरात आणू शकत नाही। त्यामुळे शासनाने याची भरपाई त्वरित द्यावी, कारण आज शेतकरी तोंडाजवळ आलेला घास शेतकऱ्यांचा हिरावून गेलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आपण जसा पाणी येतो तसा शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात आणि त्या अश्रूची शासनाने त्वरित दखल घ्यावी, कारण शासनाची यंत्रणा ही आतापर्यंत कामावर लागलेली नाही आहे। कोणी कृषी विभागाचा अधिकारी, पटवारी, तहसीलदार हे बांध्यावर येऊनसुद्धा त्यांनी आतापर्यंत बघितलेलं नाही आणि त्यामुळे शेतकरी या कारणामुळेही जास्त परेशान आहे। म्हणून शासनाने त्वरित दखल घ्यावी आणि जो अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झालेला आहे। मोठी या क्षेत्रामध्ये काही कोणाचे पुंजणे आहेत तर पुंजणे पाण्याने ओले झालेले आहेत, तर काही कडप्या आहेत, तर काही कोणा शेतकऱ्यांचा उभा धान पण आहे आणि त्या उभा धानाला आणि शेतावर आता तुम्ही बघितलं आमच्या शेतामध्ये पाण्यामध्ये पूर्ण कडपे सापडले आहेत आणि त्या कडप्यामध्ये धान गेल्याने तो धान पूर्ण पाकर झालेला आहे आणि तो धान आपण खाऊ शकतो का? आज जनावरांचा चारासुद्धा आपण जनावरांना देऊ शकत नाही, कारण ते जनावरे खाणार नाही। त्यामुळे शासनाने याला गंभीरतेने घ्यावी आणि आता हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे, त्यामध्ये त्याआधीच शासनाने याची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ या नुकसान भरपाई देण्यात यावी आणि अधिकाऱ्यांना सुद्धा लवकरात लवकर बांधावर पंचनामे करण्यात यावी अशी शासनाला आमची विनंती आहे। एका एकरामध्ये धान होता आमच्या। 8 दिवसाच्या आधी पाऊस आला होता, त्याच्यानंतर 2 दिवस ऊन निघाली। आम्ही कडपे वाळवण्याकरिता ठेवलेला होता। त्याच्यानंतर रात्रीला खूप पाऊस आला। धानात एवढा पाणी साचला की कडपे उचलण्या लायकीचे नाही आहेत। कृषि विभागाने पंचनामे अजून आले नहीं। कुछ दूरी पर सरकार ने आश्वासन दिया था कि किसानों की खेती का पंचनामा कर मुआवजा दिया जाएगा, लेकिन भंडारा जिले के अंतिम छोर पर स्थित महलगांव के बांध पर अभी तक अधिकारी नहीं पहुंचे हैं। माझं नाव पारस कुमार किशोर भुसारी, मी महालगाव ग्रामपंचायतचे सरपंच आहे। शेतकऱ्यांची अवस्था आता अशी झाली आहे की ना घर का ना घाट का। जवळपास 8 दिवसाआधी आपल्या एरियामध्ये पाऊस आला, आपल्या महाराष्ट्रातच पाऊस आला। त्याच्यामुळे जो शेतकरी हवालदिल आधीपासून आहे त्याची परिस्थिती अत्यंत खालावली। पुन्हा आज शेतकरी अपेक्षेने होता की आपल्या 8 दिवस पाऊस आला तर कसंही आता वाढेल, पण पुन्हा काल अतिवृष्टी झाली, त्याच्यामुळे शेतकरी जो धान घरी नेण्यायोग्य होता तो आता जनावराला खाण्यायोग्य नाही राहणार आहे। आता अवस्था अशी झालेली आहे की जनावर आणि शेतकरी एकच तर नाही, ही अत्यंत खंतची बाब आहे। मी सरकारला ही विनंती करेन की सरसकट शेतकऱ्याला मदत देण्यात यावी, कारण आताची परिस्थिती घरी नेणे, आता कडपे जर पाहिलं तर धान म्हणजे धानामध्ये पाणी साचलेलं आहे। आसमानी संकट आने से किसानों को आत्महत्या करने का समय आ गया है। इसलिए किसानों की नज़र इस बात पर है कि शीतकालीन सत्र में सरकार किसानों के लिए क्या नई घोषणाएं करती है। हर त्योहार अब होगा खास, क्योंकि अब है सावरकर ज्वेलर्स का साथ। इसलिए महंगाई में सोने के भाव आसमां छू रहे हैं, लेकिन सावरकर ज्वेलर्स कम मेकिंग चार्ज में आपको देगा आपके मनपसंद डिजाइन का गोल्ड, वो भी 100% प्योर गोल्ड मार्क के साथ। सावरकर ज्वेलर्स में आपको देखने को मिलेंगे सब तरीके के डिजाइन, मंगलसूत्र से लेकर कान के झुमकों तक, चूड़ियों से लेकर अंगूठी तक,
तो बिना किसी देरी के अभी जाइए सावरकर ज्वेलर्स और बुक करिए अपने मनपसंद का सोना। हमारा पता शॉप नंबर 2 मयूर कॉम्प्लेक्स, दत्तवाड़ी, अमरावती रोड, नागपुर। हमारा कॉन्टैक्ट 9822691286, 8888822313।